तोंड उघडलं तर बात दूर तक जाएगी, शशिकांत शिंदे यांनी असं म्हणत हसन मुश्रीफ यांना इशारा दिलाय। हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेचं आश्चर्य वाटलं, पण ते ज्येष्ठ नेते आहेत। अजितदादा गेल्यानंतर विलिनीकरणाबाबत बातम्या पसरवण्यात आल्या आणि तो आरोप आमच्यावर झाला। विलिनीकरणाची गरज आम्हालाच असल्याचं दाखवलं गेल्याचा आरोपही शिंदेंनी केला आहे। आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी। मी आहे तिथंच तेवढं थांबवतो। मला वाटतं की मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्यावेळेला या चर्चा झाल्या होत्या अजितदादा हयात असताना झाल्या होत्या। अजितदादा गेल्यानंतर त्या चर्चेच्या बाबतीमध्ये जो वेगळ्या प्रकारचं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला तो आमच्या विरोधात झाला असं माझं मत आहे। कारण दादानी आमचं एकत्रितपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती आणि ती झाल्यानंतर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर असं दाखवण्यात आलं की आम्हालाच विलिनीकरणाची घाई होती। असं दाखवण्यात आलं की तिथून काही प्रतिसाद नाही, फक्त आम्हीच मागे लागलो अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले। आणि मला वाटतं की मुश्रीफ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं स्पष्ट बोलणं गरजेचं होतं की सत्य परिस्थिती काय आहे। मला वाटतं की मग आम्ही आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली की नक्की विलिनीकरण होणार आहे का नाही होणार आहे का याची स्पष्टता न आल्यामुळे कार्यकर्ते डिस्टर्ब झाले। कदाचित सत्तेमधल्या असलेल्या काही पक्षाच्या नेत्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्यांना वाटलं असेल की ही अशी अस्थिरता ठेवली तर शरद पवारसारखं नेतृत्व असलेला पक्ष हा थोडा अस्थिर होऊ शकतो।